2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या संदर्भात मोठी घोषणा झालेली आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प खूप चांगला निर्णय। माझ्या शेतकरी बांधव या निर्णयाची खूप मोठी अपेक्षा करत होते। त्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाख रुपये देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे। नमस्कार, महाराष्ट्र कृषी बुलेटिनमध्ये स्वागत आहे। आज आहे 8 मार्च 2026 आणि आज शेतकऱ्यांसाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत। पहिली, कापसाचे भाव कोसळले आहेत। दुसरी, राज्यात उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा आहे। आणि तिसरी, एक चांगली बातमी म्हणजे सरकारी मदतीची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे। चला या सगळ्या बातम्या सविस्तर पाहूया। आणि सुरुवातीलाच आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी, कापसाच्या बाजारात मोठी घसरण झालीये। मागणी अचानक कमी झाल्यामुळे दर अक्षरशः कोसळले आहेत आणि यामुळे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। एका बाजूला दरांची चिंता असतानाच आता शेतकऱ्यांसमोर हवामानाचं दुहेरी संकट उभं राहिलंय। कारण हवामान खात्यानं संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र उष्णतेच्या लाटेचा एक गंभीर इशारा जारी केला आहे। पण थांबा, या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत एक दिलासा देणारी बातमी सुद्धा आहे। शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे, कारण महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारांसाठी नवीन अनुदानाचे अर्ज सुरू झाले आहेत। ठीक आहे, तर चला सगळ्यात आधी बाजारात नेमकं काय चित्र आहे याचा सविस्तर आढावा घेऊया। कारण काही ठिकाणी तेजी आहे तर काही ठिकाणी मंदी। बाजारात सध्या 2 टोकं बघायला मिळतायत। बघा, एका बाजूला सोयाबीनचे दर स्थिर आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळालाय। पण दुसऱ्याच बाजूला कापसाचे भाव मात्र मागणी नसल्यामुळे गडगडले आहेत। म्हणजे चांगली गोष्ट ही आहे की राज्यातल्या बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर टिकून आहेत। चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 151 ते 54 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय, जो की एक चांगला दर म्हणता येईल। पण हरभरा आणि कांद्याचं गणित थोडं वेगळं आहे। इथे झालंय असं की बाजारात आवक खूप वाढलीये आणि त्यामुळे दरांवर दबाव आलाय। परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळवणं खूप कठीण होऊन बसलाय। बाजाराच्या या चढ उतारानंतर आता वळूयात दुसऱ्या मोठ्या आव्हानाकडे, आणि ते म्हणजे हवामान। कारण याचा परिणाम थेट पिकांवर होणार आहे। हवामान खात्यानं अधिकृतपणे जाहीर केलंय की मार्चच्या सुरुवातीलाच तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढलंय आणि येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर म्हणजे अत्यंत उष्ण आणि दमट होण्याची शक्यता आहे। लक्षात घ्या, हा एक गंभीर इशारा आहे। यामुळे एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो। मार्च महिन्यातच जर ही परिस्थिती असेल तर पुढे काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उन्हाळी पिकांना या उष्णतेच्या तडाख्यापासून वाचवायचं तरी कसं? बरं, एका बाजूला बाजार आणि हवामानाची चिंता आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारी योजना आणि खर्चाचं गणितही तितकंच महत्त्वाचं आहे। चला ते समजून घेऊया। तर सरकारकडून काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत। पहिली गोष्ट, पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच जमा होण्याची अपेक्षा आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महाडीबीटीवर शेती यंत्रांसाठी अनुदानाचे अर्ज सुरू झालेत। आणि तिसरं म्हणजे शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली आहे। पण या सरकारी मदतीच्या बातम्यांमध्येच एक चिंतेची बाब सुद्धा आहे, आणि ती म्हणजे वाढणारा खर्च। खतं आणि बियाण्यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि जर असं झालं तर पुढच्या हंगामात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च खूप जास्त वाढू शकतो। ठीक आहे, मग आता हे सगळं बघितल्यावर प्रश्न पडतो की यावर उपाय काय? तर या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभागाने नेमकं काय सल्ला दिलाय ते पाहूया। विशेषतः वाढत्या उष्णतेपासून पिकांना कसं वाचवायचं याबद्दल कृषी विभागाने काही अत्यंत महत्त्वाच्या आणि खास सूचना जारी केल्या आहेत। या सूचना नीट लक्षात घ्या। 1. सगळ्या उन्हाळी पिकांसाठी पाण्याचं योग्य नियोजन करा। दुसरा, शक्य असेल तिथे पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करा। आणि तिसरं, जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि मुळांचं संरक्षण करण्यासाठी मल्चिंगसारख्या तंत्राचा वापर नक्की करा। यामुळे पिकांना उष्णतेपासून वाचायला नक्कीच मदत होईल। तर या सगळ्या चर्चेनंतर शेवटी एकच प्रश्न उरतो। एकीकडे घसरणारे भाव, दुसरीकडे वाढणारा खर्च आणि सोबतच हवामानाचं संकट। या तिहेरी संकटात फक्त सरकारी योजना, कृषी विभागाचा सल्ला आणि स्मार्ट शेती करणं नफा मिळवण्यासाठी पुरेसं ठरेल का? यावर नक्कीच विचार करण्याची गरज आहे।